नमस्कार, आपण पाहत आहात आमची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरुडी गावातील गोशाळेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी गोशाळा सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी या गोशाळेसाठी ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले असून तिथे गायी आणि कालवडी ठेवण्यात येतात। तसेच पकडण्यात आलेली जनावरेही याच गोशाळेत ठेवली जात असल्याचे सांगितले जात आहे। मात्र ही गोशाळा खरोखरच अधिकृत आहे का, असा थेट सवाल चिरोडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा प्रशासक अर्चना दारासिंग राठोड यांनी प्रशासनाला केला आहे। यासोबतच आणखी काही गंभीर आरोपही समोर आले आहेत। गोशाळेतील जनावरे दररोज चराईसाठी वन विभागाच्या जंगल परिसरात जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। तसेच अनेक वेळा रात्रीच्या सुमारास 407 वाहनांमधून जनावरे भरून बाहेर नेली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली असून त्यांनी जिल्हाधिकारी अमरावती तसेच पशुसंवर्धन विकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेली ही गोशाळा अधिकृत आहे की नाही, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांसह माजी सरपंच अर्चना दारासिंग राठोड यांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात आज चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्येही लेखी तक्रार देण्यात आली असून आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। कॅमेरामनसह चांदूर रेल्वे प्रतिनिधी विशेष रिपोर्ट।